हो अंडरवर्ल्ड में जिक्र यारा के नाम। अब देख तू, अब देख तू, अब तू गया बेटा, अब आपला पुढचा थांबा आहे जेवणासाठी, जो की आहे महालक्ष्मी नारायणगड, जे की माझं पर्सनली फेवरेट हॉटेल आहे. जेव्हा पण मी नाशिक टू पुणे ट्रॅव्हल करतो त्यानंतर मी याच स्पॉटवर थांबतो नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी. तुम्ही बघू शकेल की सुंदर असं फाउंटन जे आहे, बाहेर बैलगाडी होती आणि टेस्टसुद्धा अतिशय सुंदर आहे. ही आहे इंद्रायणी नदी, ज्या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी समाधी घेतलेली तुम्ही बघू शकेल. यानंतर आम्ही आलो जवळच असलेले गजानन महाराज मंदिराकडे. मंदिराची रचना अतिशय देखणीय असून इथे एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. त्यानंतर आपण गेलो जवळच असलेल्या संत तुकाराम महाराजांच्या देवनगरीत, जिथे प्रत्येक श्वासात अभंगाची गुंज आहे. इथे तुकाराम महाराज यांनी लिहिलेले अमाप ग्रंथ आहेत. तर पुढच्या दिवशी आपण गेलो कोल्हापूर जवळीच असलेले श्री ज्योतिबा मंदिरात. डोंगरामध्येवर वसलेले हे मंदिर श्रद्धा आणि शक्तीचं प्रतीक आहे. श्री ज्योतिबाचे देव म्हणजे शक्ती, संरक्षण आणि भक्तांचा आधार. ज्योतिबानंतर आम्ही पोहोचलो कोल्हापूरच्या पवित्र भूमीत. कोल्हापूर म्हणजे श्री अंबाबाई महालक्ष्मी या देवीचं देवस्थान, जी काय आहे आमची कुलदेवी. तर पिढ्यानपिढ्या जपलेली श्रद्धा आजही आम्हाला इथे घेऊन येते. कोल्हापूरची अंबाबाई ही फक्त देवता नाही, तर ती आमच्या घराची रक्षणकर्ती आहे. आता कोल्हापूरमध्ये सकाळ झालेली आहे आणि वातावरण थोडंसं थंड आहे आणि आपण आलेलो आहे छान अशा रंकाळा तलावावर. दिवसाची सुरुवात याच्यापेक्षा चांगली कुठली राहू शकत. औरत बनने का शौक है, औरत बनने का शौक है. अंबाबाई त्याच्यानंतर आता आमचा प्रवास पोहोचला आहे आदमापूरला, बाळूमामा यांच्या पवित्र मेंढ्यांच्या मठात. या ठिकाणाचं महत्त्व म्हणजे बाळूमामा म्हणजे श्रद्धा, चमत्कार आणि निरागस भक्ती. यानंतर आम्ही परत कोल्हापूरमध्ये आलो आणि गोशिमा कॅन्टीन जेवणासाठी थांबलो. इथलं जेवण खरंच अप्रतिम आणि मनमोहक आहे. कोल्हापूरला आलो की या ठिकाणी येणं आमच्यासाठी नेहमीच ठरलेलं असतं. यानंतर आम्ही जेजुरीकडे आमचा शेवटचा प्रवास सुरू केला आणि प्रवासामध्येच हॉटेल पोटोबा येथे थांबून अप्रतिम जेवणाचा आनंद घेतला. जेजुरीला पोहोचल्यानंतर आम्हाला खूपच सुंदर आणि आरामदायक एक निवासस्थान मिळालं. तर आमच्या प्रवासाचा सगळा थकवा इथे आल्यावर लगेचच उतरला. पुढच्या दिवशी सकाळी सर्वात आधी आम्ही कारा नदीकडे गेलो. असं मानलं जातं की जेजुरीला जाण्यापूर्वी कारा देवीचं पूजन करणं आवश्यक असतं. इथे देवीची पूजा, जागरण गोंधळ केला जातो आणि त्यानंतर हसत गाजत देवाला जेजुरीला नेण्याची परंपरा आहे. जय मल्हार. यानंतर आम्ही जेजुरीत खंडोबा महाराजांचं शांत आणि समाधानकारक दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे आमची सुंदर अशी ट्रिप संपली.